राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडलेत। न्यायालयाच्या काही निर्णयांमध्ये जातीवादाचा वास येतो असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं। न्याय व्यवस्थेतही आरक्षण असायला हवं होतं। न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी 80% समाजावरती अन्याय केल्याचंही आव्हाड म्हणाले। दरम्यान या वक्तव्यावरती सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं बोलून आव्हाडांनी मीडियावरच खापर फोडलं। मला आजही वाईट वाटतं की बाबासाहेबांनी माहित नाही हे बोलावं की न बोलावं, मी बोलतो ज्युडिशियरीमध्ये पण आरक्षण ठेवायला पाहिजे होतं। त्याच्यामुळे काही काही जजमेंट्स अशी येतात की आपल्याला पटकन कळतं की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय। इट इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशियरी। ज्युडिशियरी नॉन बायस्ड असली पाहिजे, जात व्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे, अशी संविधानाची अपेक्षा आहे। पण इथे वकील वर्ग मोठ्या प्रमाणात बसलाय। खरंच असं होतं का? खरं बाबासाहेबांना मिठी मारायची असेल तर ह्या जगात भारतातल्या प्रत्येक मानवाने मारावी। तुमचं सगळं आयुष्य त्या संविधानात बनवलं गेलं ना। यू आर कॉमन बिफोर द लॉ। हे झालं असतं का भारतात? आणि म्हणून मी म्हणतो की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या 80% समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला। म्हणाले की जातीवादाचा वास येतो। नाही, मी असं कुठेही म्हटलेलं नाही। मी असं कुठेही म्हटलेलं नाही। तुम्ही ऑन रेकॉर्ड तपासून बघा, तुम्हीच होतात तिथे। न्यायालयाच्या निर्णयात काही निर्णय असे असतात की त्याच्यातून स्मेल येतो, जातीचा स्मेल। मी असं म्हटलेलंच नाही। तुम्ही बोललात नाही, काढून बघा की शब्दच्छल करू नका। माझं म्हणणं एवढंच होतं की बाबासाहेबांनी आरक्षण ठेवायला हवं होतं। म्हणजे जी आता असमानता दिसते ती दिसली नसती। पण अर्धवट भाषणाचे तुकडे दाखवून तुम्ही त्याच्यातला वेगळाच अर्थ काढून घ्यायचा, हे बरोबर नाही। बाबासाहेबांचं केलेलं कौतुक 1 तास ते नाही दाखवायचं, म्हणजे जनतेला चीड येईल असं काहीतरी दाखवायचं आणि आपला हेतू साध्य करून घ्यायचा। ही कुठली पद्धत आहे? तुम्हाला काय वाटतं तुमच्या वाक्याचा विपर्यास झाला? हा वाक्याचा विपर्यासच झाला। मागचा पुढचा संदर्भ घ्या ना। गोंधळ घातला गेला, झाला नाही, घातला गेला। तसं तोडून बोडून मी जेवढं चांगलं बोललो आंबेडकर साहेबांविषयी ते का नाही दाखवलं? मी शाहू महाराज, फुले आणि आंबेडकर हे समजून सांगितलं, ते का नाही दाखवलं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।